स्वागत आहे या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं। आत्ता सकाळचे 8 ते 8:30 वाजले। आजचा व्लॉग पूर्ण लग्नातील कार्यक्रमाचा आहे। लग्न आहे बाहेरगावी, लग्नासाठी मुक्कामी निघालो। लग्न खूप जवळच्या नातेवाईकाचे आहे। त्यांचे आणि आमचे खूप चांगले संबंध आहेत, अगदी घरातले म्हणले तरी चालेल। लग्नातील सगळ्याच कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन आहे, त्यामुळे आत्ताच घराबाहेर पडलो। लग्न बाहेरगावी सोलापूरला आहे। तिथे वेळेवर पोहोचल्यानंतर सगळे कार्यक्रम छान पार पाडले जातील आणि कुठलीच घाई गडबड होणार नाही। प्रवासासाठी गाडीची व्यवस्था सगळी पॉश होती, त्यामुळे प्रवासात कसलाच त्रास झाला नाही। आमचे 4-5 तास कसे निघून गेले तेही कळाले नाहीत। लग्नासाठी चांगलेच हॉटेल बुक होते। राहण्याची आणि जेवणाची कसलीच आबाळ झाली नाही। जसे गेलो तसेच व्यवस्थित परतलो। कुठलाच आणि कसलाच त्रास झाला नाही। छान प्रवास पण झाला। ही आहे माझी जीवाभावाची मैत्रीण। आम्ही दोघी एका सीटवर बसलो होतो। आम्ही 4-5 तास खूप गप्पा मारल्या। पोहोचल्यानंतर ते सर्व वातावरण पाहून आमचा सगळा थकवा निघून गेला। उन्हाळा असला तरी सगळीकडे थंडगार वातावरण होते। सर्वात आधी जेवणाचा आनंद घेतला। खूप प्रशस्त आणि सुंदर हॉटेल होते। आम्ही सकाळी 8:30 ते 9 वाजता घराच्या बाहेर पडलो होतो आणि इथे 1 वाजला यायला। 1 वाजेपर्यंत आमचा प्रवास झाला। रांगोळी खूप सुंदर काढली होती आणि गणेशाची मूर्ती पण होती तिथं। हे सर्व सुंदर बाहेरचं वातावरण आणि आतमध्ये तर सगळीकडे AC वगैरे होत्या, त्यामुळे खूप थंड वाटत होतं मध्ये। मला संगीत रजनी शूट करता आली नाही, कारण फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर खूप होते, त्यामुळं जितकं जमेल तितकं शूट केलं। संगीत रजनीमध्ये नवरीने पण खूप सुंदर डान्स केलता। नवरी ही ओरिजिनल डान्सर आहे, ती खूप सुंदर डान्स करते। सकाळचे 9 वाजले। रात्री कार्यक्रम उशिरापर्यंत चालल्यामुळे सकाळी उठायला पण नकोसं वाटत होतं। कशीबशी झोप पूर्ण करून सगळे लग्नासाठी तयार झाले। आधी वैदिक पद्धतीने लग्न, त्यानंतर सप्तपदी होणार आहे। इकडे फेटे बांधणं चालू आहे। हे आहेत नवरीचे वडील आणि साईडला काका उभारलेत। सगळ्या मुलांनी पण फेटे बांधून घेतले। सगळ्यांनी एकसारखं गेटअप केलं, ड्रेसिंग फेटे एकसारखे दिसत होते सगळ्यांचे। नवरीची जॉईंट फॅमिली आहे आणि प्रतिष्ठित पण।
अजून पण सगळेजण एकत्र राहतात. खूप मोठी फॅमिली आहे. नवरी मुलगी ही RTO ऑफिसर आहे. नवरा मुलगा पण त्याच पदावर आहे. दोघांचा जोडा एकदम परफेक्ट लागला. दोघांच्या वयात पण जास्त अंतर नाही. दोघांनी एकमेकाला मनापासून पसंत केलं. आजपासून दोघांची नवीन आयुष्याला सुरुवात होत आहे. वातावरण सगळं प्रसन्न आहे. नवरीच्या काका काकू सर्व भावंडे हे मनापासून करत आहेत. सप्तपदी झाली की लग्नाला थोडा वेळ होता. त्यामुळे आम्ही जिथे हळदीचा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी गेलो. तिथे जाऊन फोटोशूट केले. आमच्या वेळेस काही अशी पद्धत नव्हती. हळदीच्या कार्यक्रमाची आम्हाला आठवण आली आमच्या हळदीची, म्हणून आम्ही दोघी जावाजावांनी जाऊन तिथे फोटोशूट केले. आमच्या गप्पा खूप रंगात आल्या आणि आम्हाला हसू पण येत होतं. आपल्या वेळेस नव्हतं. चला आपण फोटोशूट करू म्हणून आम्ही तिथे गेलतो. काही मैत्रिणी पण भेटल्या. खूप छान वाटत होतं गप्पा मारताना. वेळ कसा निघून गेला तेही कळत नव्हतं आणि लग्नाचा टाईम पण होत होता तिथे. ते आले आम्ही रील्स बनवली हे केलं. त्या काय उठाला त्यांना नाही वेळ मिळाला. छान वाटतं. सरप्राईज झाले बाकीच्यांना सोबत आम्ही कधीच नसतो. कसं काय गडे कसं काय योगा चल ग सखी पंढरीला चल गे. जय हरी विठ्ठल. हो झाला लग्नाचा टाईम. नवरा नवरी खूप छान दिसत होती कारण त्यांचा जोडा खूप छान लागला आहे. सगळ्या यूट्यूब फॅमिलीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. नवरी मुलीची काकू ही माझी मैत्रीण आहे. ती या लग्नामध्ये मंगळाष्टिका म्हणणार आहे. तिने ती मंगळाष्टिका स्वतः तयार केली. मंगळाष्टिका म्हणताना भावना पण खूप आवराव्या लागतात. मुळात तिचा स्वभाव हा खूप हळवा आणि प्रेमळ आहे. त्यामुळे मंगळाष्टिका म्हणताना ती खूप भावनाविवश होणार आहे आणि खूप अश्रू येणार आहेत डोळ्यातून तिच्या. या घोडबाळाचं काय चालू आहे, कोणाचं काय तर कोणाचं काय. खूप एन्जॉय करतोय कारण त्याला ओरडणारं कोणीच नाही. जासी पतीच्या घरी राम
लग्न व्यवस्थित पार पडले. आता सगळेजण जेवणासाठी मागच्या बागेत व्यवस्था होती तिथे आले. इकडे 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 मारले माझ्या नवीन मैत्रीण. हाय हाय करायचं अवकाश होऊ द्या. छान आहे ना जेवण, खूप छान आणि व्यवस्था पण खूप छान आहे बघा. असा शीन पण आला नाही, काही नाही. कालपासून आम्ही इथं आहोत. खूप व्यवस्था छान केली. उद्या मग सावकाश करा. तुम्हाला पण भेटू नंतर. करा जेवण, या जेवायला तुम्ही पण. पहा किती छान छान मेनू आहेत, सगळे मस्त. कालपासून खूप मजा होती. जेवणानंतर थंडगार आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स आणि विड्याचे मसाले पानं पण होती. जेवण तर तिथे गेल्यापासून खूप वेगवेगळ्या चवीचे वेगवेगळे मेनू आणि गरमागरम सर्व करत होते. लग्नाची व्यवस्था ही एक नंबरची होती. आजचा पण दिवस कसा गेला ते पण कळालं नाही. खूप छान व्यवस्था होती आणि लग्न पण खूप छान पार पडलं. त्यानंतर बाकीचे कार्यक्रम झाले आणि परत निघालो आम्ही.